Pebbles Live. आनंद बालासन. हे आसन करताना प्रथम पाठीवर झोपा. आपले दोन्ही हात शरीराजवळ ठेवा. पाय गुडघ्यातून दुमडून जवळ आणा. आता आपल्या उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा धरा आणि डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा धरा. आता आपले हात आणि पाय एकत्र हलवा. साधारणपणे 30 ते 40 सेकंद हातपाय हलवा आणि पूर्वस्थितीत परत या. हे आसन नियमित केल्याने पाठदुखी कमी होते, पोटावर जमलेली अतिरिक्त चरबी कमी होते, मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. हाय बीपीचा त्रास असल्यास हे आसन करू नये. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. शलभासन. हे आसन करताना पोटावर झोपा. दोन्ही हात शरीराजवळ ठेवा. आता श्वास घेत हात आणि पाय वर उचला. श्वास रोखून धरत या स्थितीत काही वेळ थांबा. आता श्वास सोडत हळूहळू हात आणि पाय जमिनीवर टेकवा. हीच क्रिया तुम्ही तुमच्या सोयीनुसार परत करू शकता. ॲसिडिटीचा त्रास दूर होतो. पोट आणि कमरेवरील अतिरिक्त चरबी कमी होते. शरीर लवचिक होतं. हाय बीपीचा त्रास असल्यास शलभासन करू नये. कमरेला कुठल्याही प्रकारची दुखापत असल्यास हे आसन करू नये. आपण कुठल्याही प्रकारच्या हृदयाच्या आजारांनी पीडित असल्यास हे आसन करू नये. कपोतासन. प्रथम वज्रासनात बसा. आता कमरेतून मागे वाकून आपली दोन्ही कोपरं जमिनीवर टेका. पाठीची कमान करा. आपल्या डोक्याचा वरील भाग जमिनीला टेका. दोन्ही हातांनी तळपाय धरा. आपले नितंब आपल्या टाचांवर स्थित असू द्या. या स्थितीत काही सेकंद राहून पूर्वस्थितीत परत या. या आसनाच्या नियमित सरावाने सांधेदुखी कमी होते. शरीराची जाडी कमी होण्यास मदत होते. पाठीचा कणा लवचिक होतो. पाठ बळकट होते. गर्भवती महिलांनी हे आसन करू नये. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. हे आसन योग शिक्षकाच्या देखरेखीखाली करावे. पूर्वोत्तनासन. प्रथम वज्रासनात बसा. आता आपले दोन्ही हात मागे घेऊन तळहात जमिनीवर टेका. दोन्ही पाय हातांच्या विरुद्ध दिशेला ताणा. या स्थितीत आपल्या शरीराचा पूर्ण भार आपल्या तळहातांवर आणि टाचांवर असेल. आपले पाय ताठ आणि तळपाय एकमेकांना जोडलेले असावेत. या स्थितीत काही वेळ राहायचा प्रयत्न करा. आता हळूहळू आपले नितंब जमिनीला टेका आणि पूर्वस्थितीत परत या. या आसनाच्या नियमित सरावामुळे हात आणि पाय बळकट होतात. खांदे आणि पाठीची लवचिकता वाढते. मानेचे स्नायू बळकट होतात. कुठल्याही प्रकारची मानदुखी असल्यास हे आसन करू नये. मनगटांना दुखापत झाली असल्यास हे आसन करू नये. हे आसन योग शिक्षकाच्या उपस्थितीतच करावे. फिश फेस पोज. आपले दोन्ही गाल आत ओढून घ्यावे. आता आपले ओठ माशाच्या तोंडाप्रमाणे दिसतील. या स्थितीत काही काळ थांबून पूर्वस्थितीत यावे.
हे एक अतिशय सोपं योगासन आहे. तुम्ही हे आसन बसून किंवा उभं राहून करू शकता. या आसनाला फिश फेस पोज म्हणतात, कारण हे आसन करताना आपले ओठ माशाच्या तोंडासारखे दिसतात. या आसनाचे फायदे: गालावर जमा झालेला अतिरिक्त मेद कमी होतो, चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. आय फोकस. सुखासनात बसून पाठीचा कणा ताठ ठेवावा किंवा ताठ उभे राहावे. दोन्ही डोळे होतील तितके मोठे करावेत. आता अंगठे आणि तर्जनीच्या सहाय्याने डोळ्यांच्या कोपऱ्यावरील त्वचा अलगद खेचावी आणि समोर एकटक बघत राहावे. या स्थितीत काही काळ थांबून पूर्वस्थितीत परत यावे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ही क्रिया परत करू शकता. याचे फायदे: या क्रियेमुळे भुवया सुंदर होतात. याच्या नियमित सरावामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. ब्लोईंग एअर. ही क्रिया तुम्ही बसून किंवा उभे राहून करू शकता. पाठीचा कणा ताठ असावा. आता तोंडात हवा भरून ओठ बाहेर खेचण्याचा प्रयत्न करावा. आता हळूहळू हवा बाहेर सोडावी. ही क्रिया तुम्ही 10 वेळा किंवा तुमच्या सोयीनुसार करू शकता. याचे फायदे: गालांवरील सुरकुत्या दूर होतात. हनुवटीखालील वळ्या दूर होतात. चीक अपलिफ्ट. हे आसन तुम्ही बसून किंवा उभे राहून करू शकता. प्रथम चेहऱ्यावर एक छान हसू आणावं. आता दोन्ही तर्जनीच्या मदतीने आपले गाल वर उचलावे. या स्थितीत काही काळ थांबावे व परत पूर्व स्थितीत यावे. चीक अपलिफ्ट तुमच्या सोयीनुसार बऱ्याच वेळा करावे. याचे फायदे: गालावरील सुरकुत्या कमी होतात. चीन लिफ्ट. प्रथम सुखासनात बसावे. पाठीचा कणा सरळ असावा. दोन्ही गाल आत खेचून घ्यावेत. या अवस्थेत आपल्या ओठांचा आकार माशाच्या तोंडासारखा दिसेल. आता आपली मान वर करून आकाशाकडे पाहावे. या स्थितीत काही वेळ थांबून पूर्व स्थितीत यावे. ही क्रिया कमीत कमी 10 वेळा करावी.
चीन लिफ्टचे फायदे. हनुवटी खालील वळ्यांची समस्या दूर होते. गालावरील सुरकुत्या कमी होतात. मानेवरील अतिरिक्त चरबी दूर होते. चीन लॉक. प्रथम सुखासनात बसावे. पाठीचा कणा ताठ ठेवावा. आता दीर्घ श्वास घेऊन श्वास रोखून धरावा. आता मानेतून वाकावे आणि हनुवटीने गळ्याच्या खालील भागास स्पर्श करावा. श्वास रोखलेला असावा. आता हळूहळू श्वास सोडत पूर्व अवस्थेत परत यावे. वरील क्रिया तुम्ही तुमच्या सोयीनुसार परत करू शकता. याचे फायदे. हे आसन घशाच्या समस्या दूर करण्यास मदत करते. मानेतील रक्तसंचार सुरळीत होतो. पाठीचा कणा ताठ ठेवण्यास मदत होते. हे आसन करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी. श्वास तुमच्या सोयीनुसार रोखून धरणे. ओढून ताणून हे आसन करू नये. मानदुखी किंवा इतर काही दुखणी असल्यास हे आसन करू नये. जॉ रिलीज. ही क्रिया आपण बसून किंवा उभे राहून करू शकतो. जबडा पूर्ण उघडून बंद करावा. काही खात असताना आपण ज्याप्रमाणे जबड्याची हालचाल करतो तसेच करावे. प्रथम फक्त उजव्या बाजूने चावण्याची क्रिया करावी. काही वेळाने जबडा पूर्ण उघडून बंद करावा आणि डाव्या बाजूने चावण्याची क्रिया करावी. हे आसन तुम्ही तुमच्या सोयीनुसार कितीही वेळा करू शकता. याचे फायदे. जबड्याच्या आजूबाजूला जमलेली अनावश्यक चरबी दूर होते. हनुवटी खालील वळ्या दूर होतात. जॉ रिलीज तुम्ही तुमच्या सोयीनुसार कितीही वेळा करू शकता. लिप्स पुल. ही क्रिया आपण सुखासनात किंवा उभे राहूनही करू शकतो. पाठीचा कणा ताठ असावा. खांदे सरळ रेषेत असावेत. आता आपला खालचा ओठ बाहेर खेचून घ्यावा. ही क्रिया करताना आपल्या मानेवरील त्वचा खेचली गेली पाहिजे. ही क्रिया 10 वेळा करावी. याचे फायदे. जबड्याच्या आजूबाजूला जमलेली चरबी कमी होते. हनुवटी खालील वळ्यांची समस्या दूर होते. Pebbles Live.